90% लोकांना रिअलाईजच होत नाही. घराची छोटी-मोठी कामं असतात ना, त्याला सुद्धा खूप वेळ जातो आणि ती करणं गरजेचं आहे. कारण सण वगैरे आला, तर आपलं घर स्वच्छ असावं असं प्रत्येकालाच वाटतं. त्याच्यामुळे हे करणं गरजेचं आहे. जर आपण नाही केलं, तर आपल्या घराला जाळ्या लागतात आणि दारिद्र्य येतं. हे तर तुम्हाला माहीतच असेल. आता आलेला आहे गुढीपाडवा म्हणूनच ही साफ करायला घेतली होती. पण साफ करणं इतकं सोपं नाहीये. कारण मी तुम्हाला सांगते, एका बाजूला माझं हे काम चालू होतं आणि दुसऱ्या बाजूला धैर्याचं वेगळंच काम चालू होतं. आता तिला घेऊन ही सगळी साफ-सफाई करणं माझ्यासाठी एक खूप मोठा आणि टफ जॉब होता. पण असो तिला कुठल्यातरी कामात गुंतवलं आणि मी चालू केली साफ आता मम्मा हे सगळं करते, मग तिचे टॉयज कसे राहतील त्याच्यामुळं तिला तिचे टॉयज दिले धुवायला आणि तिला सुद्धा गुंतवलं होतं. आज मी केलं होतं हेअर वॉश आणि माझे केस बघा कसे झाले, ते वेव्ही हेअर झालेत. आता वेव्ही हेअर मी तुम्हाला लास्ट टाईम पण सांगितलं होतं, की वरून स्ट्रेट असतात आणि खालून ते कुरळे असतात. पण कधी-कधी मला हे छान वाटतं, म्हणून मी असेच ठेवले होते आणि बाकीच्या कामाला लागले. मी इतकी वेडी आहे, की खरंच आधी मी केस धुतले आणि नंतर मग हे सगळ्या जाळ्या काढल्या, जे की माझ्या लक्षातच नाही आलं, की ही सगळी धूळ आता मला परत माझ्या अंगावर पडणार आहे आणि मला परत अंघोळ करावी लागणार आहे. असो, ह्या छोट्या-मोठ्या चुका तर माझ्या हातनं सारख्या होत राहतात, कारण लग्नाच्या आधी मला याचं कधी रिअलायझेशनच नव्हतं होत. पण आता जेव्हा माझं लग्न झालंय ना, तेव्हा प्रत्येक गोष्ट मला समजत चालली आहे, की काय आणि कधी कसं करायचं. अजून सुद्धा माझी बरीचशी कामं बाकी आहेत. फक्त हॉल झाला होता. अजून मला किचन बाकी होतं. पण म्हटलं रोज एवढं काढण्यापेक्षा थोडं-थोडं काढूया. त्याच्यामुळे आज फक्त हॉलचाच दिवस होता. हे सगळं करता-करता धैर्याने करायचा तो उद्योग केला आणि त्याचा व्हिडिओसुद्धा मी पोस्ट केलाय. जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. एक शॉर्ट व्हिडिओ मी पोस्ट केला होता, जे की ती काय करत होते हे दाखवत होते. हे सगळं पुसून घेतलं मी. आता माझ्याकडे एवढा वेळ नव्हता, की मी ह्याला धुवून काढू. त्याच्यामुळे हे पुसूनच घेतलं, नाहीतर दरवेळेस मी हे धुवत होते. आणि काहीही असलं ना, तरी साफ-सफाई केली, घर स्वच्छ असेल, तर मन सुद्धा इतकं छान आणि प्रसन्न वाटतं, याचं मला रिअलायझेशन झालं होतं. आता हे सगळं झाल्यावर मला पेट पूजासुद्धा करायची होती आणि धैर्याला सुद्धा भूक लागली होती. सो मी घेतल्या पोळ्या करायला. माझी भाजी आधीच ऑलरेडी करून झाली होती. हे पीठ इतकं फ्लफी झालं होतं, मला इतकं छान वाटतं अशा पोळ्या करायला, कारण मी उठल्या-उठल्या पहिले पीठ मळून ठेवते आणि मग ते करते. मला ते काय होतं ना, बऱ्याच वेळा आहे ना, पीठ मळलं आणि चपात्या करायच्या म्हटलं ना लगेच, तर त्या नीटशा होत नाहीत. ती चपाती तुटते मला ती चपातीच फारशी आवडत नाही म्हणून मी उठल्या-उठल्या पीठ मळते आणि छान तोपर्यंत ते भिजू देते. व्यवस्थित मग छान पीठ झाल्यावर पोळ्यासुद्धा छान मऊसर होतात. असो हा व्हिडिओ खूप जास्त लाँग झालेला आहे आणि कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की सांगा. तुम्ही सुद्धा साफ चालू केली आहे का? नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. किचनची साफ मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की दाखवेल. नक्की, नक्की. आता पटपट पोळ्या करून घेते. भाजी ऑलरेडी झाली होती मगाशी सांगितल्याप्रमाणे. त्याच्यानंतर पेटपूजा करायची आहे. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.